यवतमध्ये 2 गटात झालेल्या तुफान राड्यानंतर गावामध्ये आज तणावपूर्ण शांतता आहे। यवतमधील राड्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। घटनास्थळी जाळपोळ आणि मारामारीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून कडक नजर ठेवली आहे। यवतमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आतापर्यंत 6 जणांवरती गुन्हे दाखल झाले असून यवत प्रकरणानंतर दौंड तालुक्यामध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे। हे 2 दृश्य आपण बघतो आहोत। यवतमधल्या राड्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे, ज्यामध्ये हा सगळा प्रकार आपल्याला दिसतोय। तर दुसरीकडे आता या प्रकारानंतर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर या भागावरती ठेवलेली आहे। शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला आहे। काल यवतमध्ये घडलेल्या घटनेसंदर्भामध्ये त्यांनी फोनद्वारे चर्चा केली आहे। सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे। दरम्यान यावरनं राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। जातीय सलोखा बिघडू नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। आपल्याला सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जावं लागेल असं आवाहन त्यांनी केलंय। तर विरोधकांनी सुद्धा निशाणा साधलाय। अफवांच्यावर विश्वास ठेवू नका। आज कुणीतरी स्टेटस ठेवलं, कुठे मध्य प्रदेशमध्ये काही घडलं का नाही अजून माहिती नाही, मी माहिती काढायला सांगितली आणि ते ठेवल्यानंतर काहींच्या भावना दुखवल्या। लगेच काहींनी तिथं गर्दी करून काही तर थोडीफार तोडफोड केली, नुकसान झालं त्याचे पंचनामे करायला सांगितले। अरे कशाला कायदा हातात घेता? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कुणी मायेचा लाल, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतरत्न यांचं संविधान काही कुणी बदलू शकत नाही। पण एक कुठला तरी माणूस तो कुठल्या तरी नांदेड का त्या भागातून आलेला इथं भाड्यावर राहत होता आणि मुद्दामून त्याला इतकं चुकीचं ट्विट तिथं केलं आणि त्याच्यात वातावरण परत गडूळ झालं आणि मग ह्या लोकांवर तिथं कुठे ना कुठेतरी कारवाई झाली पाहिजे। पण तिथं हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रित सगळे विषय सोडवण्याच्या भूमिकेत असताना तुम्ही तिथं मोठी सभा घेऊन जर वातावरण दूषित करत असाल हे योग्य नाही। 2014 नंतर महाराष्ट्रामध्ये जात, वर्ग, धर्म यांच्यात संवाद राहिलेला नाहीये। वेगवेगळ्या प्रकारचा द्वेष पसरवला जातो आणि समाज माध्यम जी आहेत, सोशल मीडियाचे पोस्ट असतील, त्याच्यातनं पसरणारा द्वेष असेल। त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाने आणि कार्यकर्त्याने जबाबदारीने सोशल मीडिया वापरली पाहिजे। आपण कुठल्याही माध्यमातून बोलत असेल, लिहित असेल तर त्याच्यामधून कुठल्याही इतर व्यक्तीला दुखावलं जाणार नाही आणि जिथं की शांतता प्रस्थापित झाली पाहिजे अशी आमची भावना आहे।